पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक्विधं विविधांश पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्। हा 14वा श्लोक आहे। मागच्या श्लोकात कोणत्याही कर्माच्या सिद्धीकरता जी कारणं लागतात ते 5 आहेत आणि हे सांगू असं म्हणत होते। आता या श्लोकात ती कारणं सांगू लागली। पहिल्यांदा सांगितलं अधिष्ठान, म्हणजे कर्म करण्याकरता ज्याचा आश्रय लागतो त्याला अधिष्ठान म्हणतात। त्यांच्या आश्रयानं कर्म होतं। हे कर्म करण्याकरता कोणीतरी कर्ता असावा लागतो। दुसरा झाला कर्ता। आणि करणंच पृथक्विधम, हे सगळं करण्याकरता 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, ही 5 दूनी 10 अशी पृथक आपले आपले कर्म करणारे आहेत। आणि हे सगळं करून घेण्याकरता जी क्रियाशक्ती आहे तिच्या ठिकाणी सांगितलं पृथक चेष्टा। ही सगळी क्रियाशक्ती सगळ्याचं काय आहे की हालचाल करून घेते, कर्म करून घेते। आणि 5वं जे आहे ते दैव। वास्तविक पाहता दैव या शब्दातून काय केलं त्यांनी की अधिष्ठात्री देवता आहेत। हे सगळं काय आहे, अधिष्ठात्री देवता प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी जे कर्म करून घेण्याचं काम करतात ते ईश्वराच्या नियंत्रणात। आणि ईश्वर जो आहे तो ईश्वर प्रत्येकाचं प्रारब्ध कसं आहे त्या पद्धतीने सांगतो। त्यामुळं त्या देवता प्रत्येक इंद्रियाच्या बाजूला जे कर्म करत असतात ते कर्म फलदायी होईल का फलदायी होणार नाही हे त्या प्रारब्धानुसार ठरवतात। मदत करतानाच अशी करायची की फलद्रूप व्हावे, मदत अशी करायची की ते कर्म अपूर्व राहील। असं सगळं जे असणारं दैवता, कोणती अधिष्ठान दैवत म्हणजेच दैव, अशी ह्या 5 कारणं आता सांगणार आहेत। तैसी यथा लक्षणे ऐकपा कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिले येत। आता जे जे काही कारणं आहेत त्याची लक्षणासह आपल्याला सगळं सांगणार आहेत। याच्यातलं पहिलं जर काही असेल तर देहाला जो मीपणा घेऊन उठलेला आहे तेच मुख्य या ठिकाणी ठरलं। यया ते अधिष्ठान ऐसे, म्हणजे ते याचे उद्देशे जे स्वभोग्येसी वसे भोगता येथ। आता या अधिष्ठान का नाव आलं त्याला, तर जे काही कर्म होते त्या कर्मापासून जे प्राप्त होणारं फळ आहे त्याचं भोग आहेत। मग सुख नावाचं फळ आलं भोग आहे, सुखाचा भोग। दुःख नावाचं फळ आलं दुःखाचा भोग। हे जे काही भोग आहेत ह्या भोगाचा हा भोक्ता आहे। म्हणजे तो जो भोक्ता आहे तो भोक्ता कुठून त्याच्या ठिकाणी उभा राहतं, तर त्याच्याकरता हे अधिष्ठान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। इंद्रियांचा दाही हाती जाचोनिया दिवो राती सुखदुःखे प्रकृती जोडी जती जिये। आता जी मागची ओवी झाली त्याच्यात एक विचार असा आपल्या ठिकाणी येतो की जसं आपल्याला पाणी प्यायचं असतं, चहा प्यायचा असतो, असं द्रवरूप जे काही घ्यायचं आहे ते नुसतं घेता येतं काय? पाणी काय नुसतं पिता येतं का? ओंजळ तरी लागलच ना, किंवा भांडं लागल। मग हे भांडण जसं त्याला लागतं भांडं, तसं त्याच्यामुळे हे आहे। एकंदरीत पाहायला काय आहे की हे एक त्याला
जे काही अधिष्ठान म्हटलं गेले ते अधिष्ठान येतं. आता पुढं सांगितलं की इंद्रियाच्या दाही हाती, इंद्रिये जे आहेत ते 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिये, यांच्या ठिकाणी जे काही कार्य चाललेलं असतं त्या कार्याद्वारे यांच्याकडून जे होत असेल ते सुखदुःख देण्याचं काम करतं. पण हे रात्रंदिवस मनुष्याच्या ठिकाणी दिवसा तर कर्म करतातच इंद्रिये, हे तर आपल्याला दिसतंच, पण रात्री कुठं काय? मग रात्रीचं सुख कोणी अनुभवाला आणून दिलं? तिथं तरी कोणतरी काय आहे त्याला जाणवून देणार आहेच ना. म्हणजे रात्रंदिवस ह्या कर्माकडं हेच 10 इंद्रिये आपला प्रयत्न करत असतात. तिये भोगावया पुरुखा, आन ठावोची नाही देखा, म्हणोनी अधिष्ठान भाका बोलीजे देह. तेव्हा हे सगळं इंद्रियाने आणून दिलेलं सुख दुःख कुठं भोगायचं? त्याला भोगायला जागा नको का? मग ती जागा म्हणजे देह आहे. त्याला अधिष्ठान आता काय आहे म्हटलेलं आहे. हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंद मोक्षाचे गुंतले येथ. आता हे सगळं कसं बनलं तर मागच आपण पाहिले की 13व्या अध्यायात विषय झाला, महाभूतान्यहंकारो बुद्धिराव्यक्तमेवच. पुढं त्याच्यानंतरच्या दुसऱ्या श्लोकात सांगून ही 24 तत्व कशी. आता तिथं काय आहे, वेदांतानं 36 तत्व मांडलीत. हे आता आपण सांख्य योगाप्रमाणे मांडत असल्यामुळं त्यांनी काय केलं, 24 तत्व मांडली. हे 24 तत्वाचं बनलेलं असणारं हे अधिष्ठान नावाचं देह आहे. आणि याच्याच ठिकाणी काय होतं, जे काही इंद्रियद्वारा कर्म होत असतं त्यापासून जे भोग येतात त्या भोगाचा जो परिणाम आहे आणि ते अंतःकरण त्याला धारण करतं, त्याचे संस्कार उभा करतं, त्यामुळं आपल्याला बंध प्राप्त होतो. आता बद्धता का आली तर इंद्रियांच्या ठिकाणी निर्माण झालेल्या सुखदुःखरूपी फळाचा आमच्या अंतःकरणात त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी परिणाम उभा राहिला. आणि तो नुसता नाही, त्या पद्धतीचे संस्कार होऊन पुन्हा पुन्हा त्याची काय इच्छा धारण होण्याचीच क्रिया सुरू राहिली. असा एकच आहे. पण जर कदाचित त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानानं ह्या परिणामाला न जाणता हे सगळं वरचं आहे, या सुखदुःखाशी माझा काही संबंध नाही असं साक्षीत्व जर तिथं जागं झालं तर तुम्ही मोक्षाला जाल. म्हणजे हाच देह बंधत्वाकडे पाठवतो आणि योग्य मिळालं तर कुठं पाठवतो, परत मोक्षाकडं. एकच आहे, येण्याची शरीरे शरीरा येणे घडे, हे झालं बंधत्व. आणि किंबहुना येर झाले चिरा पडे, हे त्याच्यातलं मोक्षप्राप्ती झाली. किंबहुना अवस्था त्रया अधिष्ठान धनंजया, म्हणोनी देहायया हेची नाम. तेव्हा एकंदरीत काय आहे तर हा देह जसं ह्या भोगाला सांभाळणार आहे तसंच 3 अवस्थेला सांभाळणार आहे. ह्याच्याच ठिकाणी जागृती असते, ह्याच्याच ठिकाणी स्वप्न असतं किंवा निद्रा असते. हे तिन्ही जे काही अवस्था आहेत ते त्याचंसुद्धा याच्याच ठिकाणी. जागं होतं म्हणजे कोण, देहच. झोपी जातो म्हणजे कोण, देहच. स्वप्न पडतं कोणाला, देहालाच. हे सगळं देहालाच धरून असल्यामुळे म्हणून देहायया हेची नाम. तेव्हा अधिष्ठान हे कोणाचं नाव आलं आता, आपल्या देहाचं. मनुष्य देह हा या संपूर्ण कर्माचा मुख्य कारणातला एक पहिला सांगितला, तो म्हणजे देह, त्याचंच नाव अधिष्ठान हे सांगितलेलं आहे. आणि करता ते दुजे कर्माचे कारण जाणीजे, प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे. आता दुसरं कारण सांगायचं आहे. नुसतंच एक अधिष्ठान कसं, तर त्या संपूर्ण कर्माचा कर्ता कोणीतरी झालं पाहिजे. म्हणून जो कर्ता आहे तो या संपूर्ण कर्माचं कर्तृत्व घेतो, कर्तृत्वाने सगळं करतो. हा कोण आहे तर चैतन्याचंच प्रतिबिंब आहे.
दुसरं कोणी नाही, चैतन्याचंच प्रतिबिंब आहे. प्रतिबिंबाच्या ठिकाणी कर्तेपणा आहे. चैतन्याचं प्रतिबिंब जे आलं त्या प्रतिबिंबानं स्वतःच्या ठिकाणी कर्तेपणा धारण केला. आकाशाची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी. आता जसं आकाश आहे, आकाशात काय होतं, ढग येतात पावसाचे, त्याचा पाऊस पडतो आणि मग जिथं जिथं पाणी वाहायची जागा आहे तिथं तिथं वाहिलं जातं. पण जी खोलगट जागा आहे त्या खोलगट जागेच्या ठिकाणी पाणी साठून राहतं. हे साठून राहिलेल्या जागेला नाडर म्हटलं त्याने. नाडर म्हणजे काही ठिकाणी डबकं असाही अर्थ होतो किंवा छोटासा तलाव असाही अर्थ होतो. मग हे जे काही सगळं पाणी साचलं हे कोणामुळं, तर आकाशामुळंच. आकाशानेच ढगाला धारण केलं, ढगातनं पाऊस पडला, पावसाचं पाणी साठलं, इतकं सगळं झालं. मग बिंबोनी तदाकार होय जेवी, आणि त्यातच आकाशाचं प्रतिबिंब दिसायला लागलं. मग डबक्यात आकाश आहे हे काय झालं, त्याच्यावर शब्द आला. प्रतिबिंबाला पाहून काय म्हणतात, ह्यात आकाश आहे. का निद्रा भरे बहुवे, राया आपण पे ठाऊवे नव्हे, मग स्वप्नीचे सामावे रंकपणी. आता एक उदाहरण दिलं. एक राजा आणि त्याच्या असलेल्या अगदी काही सुखावस्थेमध्ये सुंदर अशा असणाऱ्या त्याच्या झोपण्याच्या जाग्याला तेवढीच पराची गादी मऊ, त्याच्यावर झोपलेला. पण झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात तो झाला एक भिकारी. या त्या दारात भिक्षा मागतोय अशी त्याची काय आहे, स्वप्नातली अवस्था आहे. हे जे काही स्वप्न आहे त्याच्या ठिकाणी त्यानं तो राजेपणाला विसरला आहे की सध्या. तो तर आहे राजाच्याच ठिकाणी, राजेपणानं वैभवात त्याच्या ऐश्वर्यात गादीवर आहे. पण स्वप्नात कोण आहे तो, स्वप्नात दरिद्री आणि इकडं तिकडं फिरतोय भिक्षा मागत. हेच उदाहरण मागं एकदा झाले 8व्या अध्यायात, की परमात्माची दुसरा स्व अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीच्या ओरभारा संतोषे शिणे. हा परमात्माच आहे, पण अहंकार रूपी निद्रेमध्ये पडला आणि मग त्यात स्वप्न पडल्यामुळं त्या स्वप्नाचं सगळं सुखदुःख भोगू लागला. तैसे आपुलेनी विसरे, चैतन्याची देहाकारे, आभासोनी आविष्कारे देहपणे जे. त्याच प्रकारे हे प्रतिबिंबित असलेलं चैतन्य, त्यालाच आता काय आहे की विसर पडला आपण खरे कोण आहे ते. बिंबाचा विसर पडला आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी मीपणा जागा झाला. आता हे चैतन्यच आहे पण देहाकार झालं. अगोदर आपण एक पाहिलं उदाहरण की डबकं आणि त्यात आकाश आहे, पण त्या डबक्यातल्या पाण्याकडं पाहून प्रतिबिंबानं यातलं आकाश असं म्हणण्याची काय झाली, एक वाटचाल पडली, म्हणायला लागले कोणीतरी. तसं हा तसा त्याच्या ठिकाणी झाला. आभासोनी आविष्कारे देहपण म्हणे. आणि मग त्या सगळ्या असलेल्या आकाराला धारण करून आकाराचा मीपणा घेऊन मी देही असं ह्यांनी म्हणायला सुरुवात केली. जया विचाराचा देशी, प्रसिद्धी का जीवो ऐसी, जेणे भाक केली देहेसी आगवाविषयी. आता त्याचं जर काय असेल तर इतके सगळे विषय मांडले, इतकी उदाहरणं मांडली, मग सांगितलं की तसं पाहायला गेलं तर सगळा विचार अगोदरचा आहे, पण ह्याच्या विचारात ते सगळे विसर पडल्यामुळं याच्या विचारात आता मी जीव हेच प्रसिद्ध झालं. आणि त्या जीवपणानं अशी एक शपथ घेतली की देहा मी तुला सोडून कुठं जायचं नाही, मी तुलाच धरून राहील, असं देहाच्या संगतीत मी राहीन ही शपथच घेतली. प्रकृती करी कर्मे, ती म्या केली म्हणे भ्रमे, येथ करता येणे नामे बोली जे जीव. आता हे ओवी महत्त्वाची. वास्तविक पाहता कर्म कोण करतं, तर प्रकृती करते. कारण प्रकृती ही सतत कर्मरूप आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षणही ते प्रकृती कर्माशिवाय राहत नाही. मग कोण कर्म करतं, प्रकृती करते. पण त्या प्रकृतीचे कर्म भ्रमानं मी केले असा जो म्हणतो
तो जो आहे त्याचं नाव जीव. त्याचं नाव जीव झालं. वास्तविक पाहता याला काहीच नाही, प्रकृतीची कर्म प्रकृती करते, पण याच्या ठिकाणी जीवपणा धारण केला. म्हणून मागंसुद्धा झालं, जेव्हा हे प्रकृतीचे अधिष्ठान तेव्हा सांडी मांडी हे अज्ञान, तो अज्ञान साडलं तर तुझा जीवपणा जाईल. आणि मग ही चेष्टा कोण करते ती तिसऱ्या अध्यायात विषय झाला होता. आता तेच दाखवून दिलं. मग पाते याचा केशी एकची उठी दिठी जैसी, मोकळी चवरी ऐसी चिरी व गमे. पहा आता माऊलीने असं एक कुठं उदाहरण शोधून काढलं आहे ते, की कोणी एकही मनुष्य आणि त्याच्या भुवयाचे त्याच्या पापणीचे एवढे केस वाढलेत की डोळ्यावर आलेत, आणि त्यामुळं समोरच्या माणसाला वाटतं ह्याचं बुबुळ चिरलं आहे की काय, हे डोळा चिरला आहे की काय. वास्तविक पाहता त्याच्या ठिकाणी काय आहे, त्या भुवयाचे आणि पापणीचे केस लांबलेले आहेत. पण दुसऱ्याला मात्र ते सगळे असल्यामुळं मधली भेद पडला आहे त्या केसाकडं पाहून. अशा तऱ्हेने मोकळी चवरी ऐसी चिरी व गमे, ते सगळं मधलं पाहिलं. चवरी म्हणजे काय असतं की पूर्वी राजे लोकाला हवा घालण्याकरता जे एक केसाचं बनवलेलं असतं, त्याने त्याच्यामध्ये अनेकपणाच असतो केसामध्ये. तसे हे पापणीचे केस असे अनेकपणानं उभा आहेत. का घरा आतुल एकू दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेको आवडे जेवी. आता त्याकरता या सगळ्या गोष्टी आपल्याला पक्क्या कळाव्यात याच्याकरता काही उदाहरणं आहेत. की घर एक आणि घरात दिवा लावला आहे, पण त्या घराला खिडक्या बऱ्याच आहेत. त्यामुळं बाहेर असलेल्या अंधारात खिडकीतून उजेड पडू लागला. या खिडकीतून त्या, मग जितके खिडक्या तितके उजेड बाहेर आणि तितके मोजायला यायला लागले. हे एक ते एक, कारण खिडकीचं कधीतरी आकार कमी जास्त असेल. वास्तविक एकच दिवा आहे, पण एक दिवा एका ठिकाणी एका खिडकीतून त्याचा प्रकाशित झाल्यामुळं जितक्या खिडक्या तितके दिव्याच्या प्रकाशाला मोजमाप आली. कवाक्ष म्हणजे खिडकी, त्याच्यातून काय आहे की बाहेर सगळं दिसू लागलं. तेवी बुद्धीचे जाणणे क्षोत्रादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का. आता त्याचप्रमाणे या जीवाकडून आलेलं जे ज्ञान आहे ते बुद्धीद्वारा बाहेर पडतं आणि मग ह्या 5 ज्ञानेंद्रियातून बाहेर पडतं. आता जे काही ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा तो विषय होतो तेव्हा तेव्हा त्याच्या ठिकाणी ते जे काही आहे. आता जसं ऐकण्याचा विषय काय, शब्द. मग श्रोत्र प्रत्यक्ष असं ज्ञान त्या श्रोत्रातून मी शब्द ऐकतो आणि मला ऐकायला येते, हे प्रत्यक्ष चाललं आहे का नाही. आता शब्द आणि घेणं ऐकणं, तसं स्पर्श त्याच्या त्वचा प्रत्यक्ष पाहायला लागला की चक्षु प्रत्यक्ष. असे जे काही 5 जे आहेत, रसाच्या ठिकाणी रासन प्रत्यक्ष, ग्रहणाच्या ठिकाणी ग्रहण प्रत्यक्ष. हे ज्ञान प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी जाऊ लागलं की प्रत्येक इंद्रिय स्वतःच्या स्वभावाचा विषय मांडू लागलं. कारण काय आहे की ज्याचा त्याचा एक धर्म आहे. डोळा पाहायचाच काम करतो, कान ऐकायचंच काम करतो, त्याचा तो धर्म आहे. ह्याचं त्याने त्याचं त्याने कधी केलेलंच नाही. जो तो आपल्या धर्माप्रमाणे वागत असल्यामुळं त्याच्या ठिकाणी पण विविधता आली ना. इथं पाहिलं ऐकलं असे जे शब्द निर्माण होऊ लागले त्याच्यातून विविधता आली. मग उदाहरण कशातून पाहिलं आपण, मागं जसं पाहिलं एकच दिवा आहे पण अनेक खिडकीतून बाहेर पडला की तेवढ्या खिडकीचा उजेड म्हणायला लागले. तसं तिथलं एकच ज्ञान आहे पण 5 ज्ञानेंद्रियात भेद झाला. 5 ज्ञानेंद्रियाद्वारा ते बाहेर पडू लागलं. ते पृथक्विद करण कर्माचे या कारण, तिसरे गा जाण नुपरंदना. तेव्हा याला अनेकपणा आला म्हणून पृथक्विद अनेक ठिकाणी आहे. पृथक्विद याचा अर्थ जाणणं. प्रत्येकातून आपलं जाणणं बाहेर पडत असल्यामुळं याच्या ठिकाणी काय आहे, ही इंद्रिये हीच सगळी आपल्या कर्माचं कारण झाली.
आता हे तिसरं झालं. पहिलं काय झालं? अधिष्ठान. दुसरं कर्ता झालं, त्याचं नाव जीव. आता इंद्रिय ही त्याचे काय आहे? पृथक्विध कारण झाले. आणि पूर्व पश्चिम वाहणी निघालिया ओघाचिया मिळणी होय नदी नद पाणी एकची जेवी. आता जसं अनेकपणी एकच आहे हेच आपल्याला समजून दिलं जाते. त्यांनी उदाहरण दिले की काही पूर्ववाहिनी नद्या असतात, काही पश्चिम वाहिनी असतात. पश्चिमेकडून समुद्राला जाऊन पोचणाऱ्यात, काही पूर्वेकडच्या आहेत. पण या सगळ्याला जी काही मोठी असते त्याला नद म्हणतात. काही नदी म्हणजे त्याचा आकार पात्र थोडंफार लहान आहे, काहीचं पात्र लहान आहे पण खोली खूप आहे. जसं नर्मदा नदी पात्र फार मोठं नाही पण इतकी खोल आहे की खोली जास्त, म्हणून नर्मदेला नद म्हणतात. जे काही असं पुरुषवाचक आहे नदी, तिचा ओघ आहे मोठा, पाण्याचा एक मोठा काय आहे त्याच्यात साठा, म्हणून हे नद आहे. काही नदी आहे. हे सगळे जरी झाले, कोणत्याही दिशेनं कोणत्याही दिशेकडे वाहत वाहत समुद्राला भेटले, पाण्याशिवाय दुसरं काय आहे का? ही नदी ती नदी नावच आपण दिलीत, पण हे सगळंच जर काही असेल तर ते पाणीच आहे. तैसी क्रियाशक्ती पवनी असे जे अनपायनी ते पडली नाना स्थानी नाना होय. आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ना त्याला म्हणायचं ज्ञानशक्ती, म्हणजे इंद्रियद्वारा बाहेर पडत असलेली ज्ञानशक्ती. डोळा उघडल्यावर त्याला काहीतरी दिसतंच ना, फक्त मी हे पाहिलं ही जाणीव निर्माण होईपर्यंत पाहिलेपणा नसतो. डोळे असे नुसते फिरवले ते किती वस्तू असतील, पण मी हे पाहिलं ही एक जाणीव व्हावं लागते. मी ऐकलं हे जाणीव व्हावं लागते, म्हणजे ती झाली ज्ञानशक्ती. आता त्याच्यानंतर जे काय हालचाल व्हायची त्याला क्रियाशक्ती म्हणायचं. क्रियाशक्तीमध्ये कोण येतं तर कर्मेंद्रिय येतात. हाताने देणं घेणं, पायाने चालणं, वाचेने बोलणं, झालं मलमूत्र विसर्जन, हे सगळी क्रियाशक्ती. ह्याच्यासाठी कर्मेंद्रिय आहेत. जई वाचे करी येणे तई तेच होय बोलणे, हाता आली तरी देणे घेणे होय. आता त्याचप्रमाणे कर्मेंद्रियाचं सांगितलं की वाचा काय करते तर जे काय असेल ते बोलत असते. जे काय वाचेद्वारा आपल्याकडून होतं, एक आहे की वाचेतले जे काही प्रकार आहेत त्यापेक्षा आपण जे बोलतो त्याला स्वपरावानी म्हणायचं. म्हणजे जो बोलणार आहे त्याला ऐकायला येतं, मी काय बोलतो आहे त्याला कळतं आणि दुसऱ्यालाही कळतं. तो जो बोलतो आहे तो दुसरा समोरच्यालाही कळतं. एवढीच एक वाणी की ती स्वपर आहे, बाकीच्या वाण्या अंतर्गत आहेत. पण त्याच्याकरता मुख्यतः वाचा हे कर्मेंद्रियातलं एक आलं. हात त्याच्यासाठी काय झालं, द्यायचं घ्यायचं हे जे काही कर्म आहे ते होतं. अगा चरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, अधोद्वारी दोही क्षरणे तेची. आता त्याच्यानंतर पाय चालायचं काम करतात. पायाच्या ठिकाणी चालणं ही शक्ती. हे कोणाद्वारे? बागच झाला विषय, क्रियाशक्तीद्वारे. क्रियाशक्ती हे सगळं करून घेते. काय आहे, हात हालतात, देतात घेतात, पण हातात प्राणशक्ती निर्माण होते. मग एक आपण पाहतो की ज्याच्या ठिकाणी हे सगळं बंद पडलं, त्याचं शरीर अर्ध बंद पडलं, ते म्हणतात इथं काय आहे, अर्धांग वायूचा झटका आला, म्हणजे वायू थांबला. वायू असल्याशिवाय क्रिया होत नाहीत. त्याच्याकरता आता हे दाखवलं की पायाने जाणं आणि अधोद्वारी मलमूत्र विसर्जन करणारी जी दोन कर्मेंद्रिय आहेत त्याद्वारा क्षरण पावलं जातं, म्हणजे त्याचं विसर्जित केलं जातं. कंदवनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेच शरीरी प्राणू म्हणजे. आता त्यांनी दाखवलं वास्तविक पाहता काय, फुफ्फुसाद्वारे प्राण येतो आणि जातो. असं काय केलं तर शरीरशास्त्रामध्ये सांगतात, पण अध्यात्मशास्त्र सांगतं तो नाभीपर्यंत जातो आणि नाभीपासून जाये करतो. त्यामुळं तिथून कंदवनी हृदयवरी, तिथून आपल्या ठिकाणी वर हृदयापासून तो जो जाये करतो, बाहेर येतो, आत येतो, त्यालाच प्राण म्हणायचं. मग ऊर्ध्वीची रिघी निगा
पुढती तेची शक्ती पैगा उदानू ऐसी आलिंगा पात्र जाहली. आता एक प्राण सांगितला. दुसरा प्रकार असा सांगायचा आहे की वर कंठाजवळ जो श्वास आत येतो बाहेर जातो त्याच्याकरता अन्ननलिका बंद करायची झडपेनं आणि श्वासाचं येणं जाणं. जेव्हा आपण अन्न खातो, घास गिळतो, पाण्याचा घोट घेतो तेव्हा श्वासनलिका बंद करायची आणि अन्ननलिकेतनं त्याचं जे असेल त्याचं शोषण करायचं, म्हणजे अन्नाचं किंवा पाण्याचं. दुसरं दाखवलं की स्वरयंत्राला मदत करायची, त्याच्यातून शब्द त्याचे जे काय असेल ते कंपनं करणे. हे काम कोण करतं? तर उदानू ऐसी आलिंगा, त्याचं नाव उदान वायू. एक प्राण झाला, दुसरा उदान सांगितलेलं आहे. अधोरंध्राचे निवाहे आपानू हे नाम लाहे व्यापकपणे होये व्यानू त्याची. आता त्याच्यानंतर जे काही 2 कर्मेंद्रिय सांगितलीत की ज्यांच्याद्वारे मलमूत्र विसर्जन होतं, ते काम कोण करतो? कोणता वायू त्याला मदत करतो? तर आपान वायू. याच्यामुळे एक आहे, आपान वायू चढलेला असला आणि तो बेंबीपर्यंत येऊन किंवा त्याच्यापेक्षा जरा वर असला तर आपल्याला भूक लागणार नाही. तो खाली गेला तरच भूक लागते. म्हणजे प्राणानं आपानाला दाबलं तर. त्याच्यामुळं 15व्या अध्यायात विषय झाला की प्राणापानाच्या जोड भाती, त्या दोघापासून अग्नी स्थान जागं होतं आणि भूक लागण्याची प्रक्रिया चालू होते. व्यापकपणे होये व्यानू तोची. आता जे शरीर आहे ते सगळ्या शरीरात, म्हणजे बोटाच्या अग्रापासून ते मस्तकापर्यंत, पायाच्या तळपायापासून ते मस्तकापर्यंत जे जे काही असेल, म्हणजे आपल्याला तळपायात टोचलेला काटा कळतो, तळपायाच्या वरच्या बाजूला जर डास चावला, अजून काही झालं तर त्याच्या जाणीवा होतात. हे कोण कळवतं? तर व्यान. व्यान हा सर्व अंगभर पसरलेला वायू आहे. आता त्याच्यानंतर प्राण पाहिला, उदान पाहिला, अपान पाहिला आणि आता व्यानही पाहिलेला आहे. आरोगिले निरसे शरीरभरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी. आता त्याच्यानंतर जर काही असेल तर आपण जे अन्न खातो त्या अन्नाद्वारे त्याचं जे रसात रूपांतर होतं ते शरीरातल्या कुठल्या कुठल्या भागाला पाठवायचं. स्निग्धांश, त्याच्यानंतर तुमचे बाकीचे जे काही असतील ते सगळे शरीर हाडाच्या परिपक्वतेकरता, रक्त वाढण्याकरता, सांध्याला लागणाऱ्या वंगण म्हणा, काय हे सगळं काम समान करत असतो. त्याच्याकडं ते काम दिलेलं आहे. ऐसिया या रहाटी मग तेची क्रिया पाठी समान ऐसी किरीटी बोली जेगा. तेव्हा जो समान आहे तो प्राण आणि आपण यांच्या दोघाच्या मध्ये असतो. तो जास्त नाही, तिथूनच पृथक्करण करत राहतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.